नमस्कार, मी कांचन कडाक। आगामी विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भोसरी विधानसभा मतदारसंघातील राजकीय हवा काय आहे याचा अंदाज आपण घेणार आहोत। विद्यमान आमदारांबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत, तर इच्छुक उमेदवारांबाबत नागरिकांना काय वाटते, गेल्या 10 ते 15 वर्षात मतदारसंघात काय झालं, येणाऱ्या निवडणुकीचे चित्र काय असेल, मतदारांच्या जे मनात आहे ते आम्ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घेऊन आलो आहोत। महा ई न्यूजच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट। आज आपण टाळगाव चिखली परिसराला भेट देणार आहोत। या गावचा महापालिका हद्दीत समावेश झाला 1997 मध्ये। 20 वर्षे विकासापासून वंचित असलेल्या या गावात गेल्या 10 वर्षात कसा विकास झाला आणि त्याआधी परिस्थिती काय होती हे नागरिकांकडून जाणून घेणार आहोत। पाहूया लोकांना विकास दिसतोय का आणि त्याचा फायदा विद्यमान आमदारांना होणार की इच्छुक उमेदवारांना, जाणून घेऊया मतदारांच्या प्रतिक्रिया। चला तर मग टाळगाव चिखली परिसरात सध्याचे आमदार कोण आहेत? महेश लांडगे। आणि आता निवडणूक येते, तर 2024 मध्ये आमदार म्हणून कोणाला पसंती द्याल तुम्ही? त्यांनाच पसंती आहे आमची। महेश लांडेच यावेत असे। का? बरेच की विकासामध्ये बरेच त्यांनी हातभार लावला, एवढं विद्यापीठ उभा केलं, त्याच्या मागे त्यांचा हातभार आहे। बरेच काही त्यांचं सांगण्यासारखं बरंच आहे। मी सीमा खांडेकर, माझी मुलगी संतपीठमध्ये गेल्या 4 वर्षापासून एज्युकेशन घेते। महेश लांडगे दादा ते सध्याचे इथले आमदार आहेत। त्यांनी पण खूप सारं प्रोत्साहन दिलं इथे स्कूल उभारण्यासाठी आणि बरेच अजून खूप सारे नगरसेवक आहेत की त्यांच्यामुळं पण हे जे स्कूल आहे ते बनण्यासाठी म्हणजे खूप सारा सपोर्ट भेटला। इथे पहिलं काहीच नव्हतं की लोक खूप भीत असायची इकडे येण्यासाठी, पण आता एवढं सुंदर स्कूल झाले त्याच्यामुळे आमच्या एरियाला पण खूप डिमांड आले आणि खूप लांब लांबून लोक येत आहेत। इव्हन पिंपरी, हडपसर ह्या साईडनी सुद्धा लोक इकडे शिफ्ट झालेत फक्त संतपीठमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी। संतपीठ स्कूल। आणि काय काय शिकतेस शाळेत तू? इंग्लिश, ग्रामर, जीके, संत साहित्य। संत साहित्यातलं काय येतं तुला? अभंग। कुठला येतो? एक छोटासा म्हणून दाखवशील? नवलाची गोष्ट ऐक सखय बाई, कुंभराने बाळ तुडविले पायी। सध्याचे आमदार माहिती आहेत तुम्हाला तुमच्या विभागाचे? आणि 2024 मध्ये कोणा इलेक्शन येते तर महेश दादा का? कारण त्यांनी केलेलं आहे काम या क्षेत्रामध्ये, जे काही विकास केलेला आहे त्यांनी खूप चांगला विकास केला आहे, त्यामुळे महेश दादाशिवाय दुसरा पर्याय नाही। ओके, म्हणजे कुठला विकासाची कामं जी तुम्हाला भावलेली आहेत अशी कुठली? आता जर तुम्ही उभारलात ज्या प्रांगणामध्ये हे संतपीठ स्कूल, एक अशी आगळी वेगळी देणगी त्यांनी ह्या पिंपरी चिंचवड किंवा या महाराष्ट्राला दिली आहे। असं स्कूल पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेच नाही। हे पहिलं स्कूल आहे जे संतांचं साहित्य शिकवतं किंवा बाकी सगळे मूल्य जे आहेत, आपले सण वार हे मुलांना माहिती व्हायला पाहिजे, जे काही आपली संस्कृती आहे ती जोपासली पाहिजे, या सगळ्या गोष्टी आहेत ना या संतपीठ स्कूलमध्ये शिकवतात। संतपीठमध्ये खूप काय काय शिकवतात। आता जसं की आम्हाला माहित नव्हतं की वाल्मिकी कोण होते, वाल्मिकींनी रामायण लिहिली, पण त्याच्या आधी ते काय काम करायचे हे आम्हाला शिकवलं। तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये अभंगच नाही, त्यांच्या अभंगाची रचना कशी केली जाते, त्या अभंगाच्या आत काय काय गोष्टी असतात, इन्स्पिरेशन, ते आम्हाला शिकवले जातं। इथं विविध गेम्स असतात, असा एक सुद्धा गेम नाही जिथे मला चान्स भेटला नाही, सर्व गेम मध्ये सर्वांना चान्स मिळतो। सध्याचे विद्यमान आमदार कोण आहेत माहिती आहे का? हो, महेश लांडगे। आणि 2024 विधानसभेची निवडणूक येते, त्यात कोणाला पसंती द्यायला आवडेल तुम्हाला? ऑफकोर्स महेश लांडगे। का? त्यांचं म्हणजे हाय भरपूर त्यांचं नाव आणि ते करतात पण म्हणजे सगळ्यांसाठी व्यवस्थित, त्यांचं जे प्रत्येकासाठी उभं राहतात ते प्रत्येक गोष्टीला। सध्याचे विद्यमान आमदार माहिती आहेत कोण आहेत? हो, दादा महेश दादा। आणि 2024 मध्ये कुणाला निवडून द्यायला आवडेल? महेश दादा लांडगे। का? विकासाची गंगा त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात भोसरी विधानसभा पिंपरी चिंचवड शहरात नवीन प्रकल्प वगैरे आणले। जसं पाण्याचा प्रश्न होता, भीमा पाणी प्रकल्प आला, त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रातील एकमेव असं जे साहित्यिक शाळा जी संतपीठ आहे त्यासाठी भरपूर त्यांचं योगदान, लाख मोलाचं योगदान आहे। महेश लांडगे। आणि 2024च्या निवडणुकीत
कोणाला निवडून द्यायला आवडेल? त्यांनाच ऑफकोर्स. का? ते एवढं काम छान करतायत की ते म्हणजे त्यांचं काम पाहून आम्हाला असं वाटतं की त्यांनाच वोटिंग करावं म्हणून. होईल ना, कामं होतील, निवडणुका झाल्या की होतील, अपेक्षा आहे. आता खासदार होते चांगले, संभाजीराजांचं मस्त कॅरेक्टर केलं त्यांनी. एकदा आले, दोनदा आले, निवडून आले, पुन्हा इकडे चिखलीत आलेच नाही. माहितीये ना कोण आहे आमदार? महेश दादा. आता 2024 विधानसभेची निवडणूक येते, तर त्यामध्ये चांगला आमदार विचारा. कसली कसली कामं केली आहेत? बरीच कामं केली. कुठली कुठली तुम्हाला आवडली? बरंच म्हणजे बुवा तुमचं काय असेल तर सोडितोय, तुम्हाला काय लागलं तर देतो, राशन कार्ड देतो, काय दवाखान्याची चिठ्ठी देतो, डोळ्याची तपासण्या केल्या त्यांनी, बरीच काय त्यांनी कामं केली. मग आमदार म्हणून कोणाला निवडून द्याल तुम्ही? महेश दादा. काय वाटतंय तुम्हाला 2024च्या निवडणुकीमध्ये एक नंबर माणूस आहे महेश दादा. कशा बाबतीत म्हणतात? सगळ्याच बाबतीत, लहान मोठं सगळ्यांना समान मान देते. त्यांच्यामध्ये थोर मोठा नाही अजिबात. आणि खरोखर तुमच्या भागाचा विकास झालाय असं एक वाटतं? नंबर झाला. कोणाची कोणत्या काय कोणत्या अडचण कोणत्या कोणत्या बाबतीत तुमच्याकडे विकास झालाय, विकास कामं झाली आहेत? काय आपण ती समस्या नाही ती लगेच सोडवणार. 2024च्या निवडणुकीमध्ये तुम्हाला कोणाला निवडून द्यायला आवडेल? एक आमदार वन अँड ओनली महेश दादा लांडगे. का? कारण ओव्हरऑल सगळी कामं ओके आहेत त्यांची. रस्त्याची कामं म्हणा, अंतर्गत वीज, नंतर ना बाकीची छोटी मोठी कामे, ओव्हरऑल सगळी कामे ओके मध्ये सॉल्व्ह होतात. सध्याचे विद्यमान आमदार कोण आहेत माहित आहेत का महेश तुम्हाला? दादा लांडगे. आणि 2024च्या निवडणुकीत कोणाला निवडून द्यायला आवडेल? महेश दादा लांडगे. का? आमचं काम चांगलं करतात म्हणून. कुठल्या पद्धतीची कामं केली आहेत, कशी केली आहेत? सगळेच करतात आमचे काम, प्रॉब्लेम नाही करत. महेश दादा लांडगे. आणि त्यांनी तुमच्या भागात काही विकासाची कामं केली आहेत? हो बिलकुल केले. 2024च्या निवडणुकीत कोणाला निवडून द्यायला आवडेल तुम्हाला? तसं तर महेश दादांनाच आवडेल, का? कारण त्यांची कामं चांगली आहेत. कुठली कुठली कामं चांगली वाटली तुम्हाला? जसं की प्लेग्राऊंड भरपूर सारे केलेत, म्हणजे मुलांसाठी. बाकीचे पण खूप सारे चांगली कामं केलेत. सध्याचे विद्यमान आमदार माहिती आहेत का महेश तुम्हाला? दादा लांडगे. विकासाची कामं झाली आहेत का तुमच्या हा, भागात? झाले आमच्याकडे बरेच कामं झाले. कुठल्या प्रकारची विकासाची कामं झाली? आपल्या पाटीनगर मध्ये जे आहे ना, पाणी टाकीचं काम, परत कचरा डेपोचं काम वगैरे ते केले त्यांनी. नदी स्वच्छ वगैरे काम केले आणि बरेच कामं केले त्यांनी. महेश दादा. 2024च्या निवडणुकीत आमदार म्हणून कोणाला बघायला आवडेल तुम्हाला? महेश दादा. सध्याचे आमदार माननीय महेश दादा लांडगे. 2024च्या निवडणुकीत तुम्ही कोणाला निवडून द्यायला आवडेल तुम्हाला? महेश दादांनाच. खरोखर तुमच्याकडे विकास झालाय, कामं झाली आहेत का? विकास झालाय, चालू आहे अजून. आता सध्या चालू असलेली लाडकी बहीण योजना त्यांच्यामुळेच खूप हे झाले आणि सगळ्यांनी त्यांचा महिलांनी लाभ करून घेतलेला आहे, त्यामुळे सगळ्या खुश आहेत. आणि अजून कुठली कुठली कामं तुम्हाला? रस्त्यांचे आहे, शैक्षणिक आहेत, काही बरीचशी कामं केलेली आहेत. असं हेच नाही सांगता नाही, रोज त्यांचं हे असतं. सोसायट्यांना भेटी असतात, त्यांचे काही प्रश्न असतील ते जाणून घेतात आणि त्याच्यावर काहीतरी हे काढण्याचा प्रयत्न करतात. मला तर असं वाटतंय की आमच्यासाठी महेश दादाच योग्य आहेत. का? म्हणजे त्यांनी बरंच काही केले चिखली परिसरासाठी, भोसरी, निगडी, बऱ्याच ठिकाणी. म्हणजे आमच्यासाठी पाण्याचा पण प्रश्न त्यांनी सोडवला आहे. म्हणजे दादांनी सांगता येत नाही एवढं कामं केलेले आहेत, मी म्हणजे सांगू पण शकत नाही. तर पिंपरी चिंचवडकरांनो, हे होते ग्राउंडचे रिपोर्ट. सध्या आज आपण आहोत चिखली या परिसरामध्ये. या परिसरामध्ये सर्वसामान्य जनता आमदारांच्या कामाबद्दल समाधानी आहेत आणि त्यांना त्यांचं काम आवडतंय. इतरही काही सूचना आहेत, पण त्या सूचनांचं समाधान केंद्र सरकार, राज्य सरकार तसेच महापालिका मिळून यावरती नक्कीच उपाययोजना करते, कारण विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे.